नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आहे बुधवार म्हटल्यावर फिश वगैरे तर बनना ही चाहिए। मस्तपैकी फिश घेऊन आले यार। मी थोडंसं लेट गेली सगळी कामं करता त्याच्यामुळे आमच्या इकडेच्या फिशवाल्या बसतात काकी, त्यांच्याकडे सगळी मच्छी संपलेली, त्याच्यामुळे मला परत स्टेशनला जावं लागलं। आणि हीट इतकी वाढली की भाई साहब, म्हणजे बाहेर पडल्या असं वाटतं की बापरे, म्हणजे बर्फ किंवा असं काहीतरी सोबत घेऊन जावं लिटरली। आणि तुम्ही पण सगळ्यांनी खूप काळजी घ्या, कारण खूप जास्त वातावरण खराब झालेलं आहे उन्हामुळे। सो आज आपल्याकडे येणार आहे आई आणि मामाची मुलं। जसं तुम्ही गावच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण आता शिपण्याचा व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये बघितलं की आपली आई आहे, मामाची मुलं आहेत, तर ती आज येणार आहेत आपल्याकडे 2-4 दिवस राहण्यासाठी। तर आता उतरलेत मीरा रोड स्टेशनला, तर येतीलच आता थोड्या वेळात। मी सगळं आवरून घेतलेलं आहे, म्हणजे इतकं मी नीट अँड क्लीन केलं ना सगळं, म्हणजे त्याचं नाव ते। मी 1 तास झाला सगळं तेच करते। देन आता आपल्याला जेवण करायचं आहे, म्हणजे आता बरोबर 2 वाजलेत आणि आता मला सगळं जेवणाचं करून घ्यायचं कारण खूपच लेट झालंय। आणि माझं जे नाक टोचलं होतं ना, तर ते मला त्यावेळेला एवढं काही वाटलं नाही, बट आता इतका त्रास होतोय ना, म्हणजे लिटरली पूर्ण खाली अशी वाकली काय उचलायला वगैरे तर प्रेशर पूर्ण नाकावर येतं आणि त्याच्यानंतर खूप पेन होतं। जरा जरी हात लागला तरी नेक्स्ट लेवल पेन। आता बघूया कधी ते ठीक होते, 15 दिवसात ते बोलले ठीक होईल। आणि आता मुलं वगैरे येतील, मस्तपैकी एंटरटेनमेंट आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये। सो आम्हाला नेहमी मजा येते त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला। आणि आई सुद्धा येते, मजा तर खूप जास्त येणार आहे। आता मी काय केलं, आईला ॲड्रेस न सांगता मी काव्याला ॲड्रेस सांगितला की काव्या इथे ते म्हणून। सो ती खूप स्मार्ट आहे, ती बरोबर येईल बघा। इकडे मी कॉलवर बोलते आणि हे लोकांना चुकलेत, दुसऱ्याच ठिकाणी पोहोचले, ते लोक मागच्या साईडला पोहोचले। भाऊ तिकडे कधीपासून थांबलाय त्यांची वेट करत। आले, नशीब आले, देव पावला, भाऊ खाली जाणार। काय चिल्लर पार्टी होता कुठे, चुकीच्या ठिकाणी जाऊन पोचले ना। बघा आमची आई ये बॅग घे। ए कुत्रीने काय केलं, काय केलं कुत्रीने काय नाही केलं गाईस, बघा तुमच्या भावाचा दात। कुत्री शांत झाली आता, कार्यक्रम करतो तुमचा भाऊ, बसा बसा तुमच्या भावाचा। हाय गाईज, फायनली सगळे आलेले आहेत। आई, जय, काव्या यांना तुम्ही गावच्या ब्लॉग्स मध्ये बघितलं। आता ते एन्जॉयमेंट 2 दिवस होणार आहे। तर पहिले खाली गोळावाला आलाय, खूप गरमीचा विषय चालू आहे भैया, त्याही घरी कतही मार डालती आहे गरमी। मला पण काय पाहिजे तुला? गोळा। तुला गोळा पाहिजे, तुला काय पाहिजे? तुम क्या खाओगे मिया? अरे आई, वो आई का सिस्टम पता है तुमको? अरे आई, कोणता? लिंबू सरबत। चला, अरे खोल ताकद लाव। शाबाश, याच्यासाठी जेवायचं असतं जोरात। थांबे, खाली जाऊ नको, ती वैमाली बसली, मला जाऊ दे। हाँ, उसको ऐसा काटी लगता है, बिना काटी का मानती नहीं है। त्याला बोलाव, ये अशी बसली आहे, ये चल, उसको ऐसा काटे का दिखाना पड़ता है विषय। गोला वर्क इन प्रोग्रेस। देखो दोस्तों, गोला बनाने के लिए भी टैलेंट मांगता है, अंकल को इज्जत है। देखो अभी ऐसा कलर फांसेंगे, देखो अंकल। कसं आहे? मगाशी याला प्यायला सांगितलं तर काडीला तोंड लावून पितोय आईची कटकट। इथे 3 लिंबू सरबत घेतलेले आहे, कारण आपण लिंबू सरबतचा फॅन आहे। ठीक आहे, गोळा वेळा काय हो, कॉमन सी चीज लगती। हा ये कसा आहे आई, कसा आहे? मस्त। तर आता काव्याने फोन पकडलेला आहे आणि मी इकडे आता जेवण करते, म्हणजे झालं ऑलमोस्ट जेवण। इकडे आपली डाळ पण झालेली आहे, तिथे बोंबील फ्राय करते आता मी, तव्यात ठेवते, तिकडे भात पण रेडी आहे। आणि बाहेर आपला ब्लॉग लावलेला आहे, जो आपल्या शिकण्यातला होता, कारण आईला बघायचा होता आणि मुलांना सुद्धा बघायचं होता। जा बाहेर। भिंत कोणी बांधली? ही भिंत कोणी बांधली? ती आता परत आणली। आता का बांधली? पण टाकले ना, बोले हमका प्रॉब्लेम हो गया ना, पर हम कैसा ऐसा डूबेगा। आपले गावचे ब्लॉग्स एन्जॉय करतोय आपण। बरोबर 6 वाजलेले आहेत आणि यांना आता थोडंसं खेळायला घेऊन आलेलं आहे, कारण हे लोक विरारला राहतात, ठीक आहे, आणि त्यांच्या तिकडे सगळं असं मोकळं आहे आणि आपल्या इकडे सगळं पॅक आहे, त्याच्यामुळे एवढी सवय नाही या लोकांना, त्याच्यामुळे ऐसा आणणं पडता है। आता थोडं बाहेर पण जायचं होतं, काहीतरी सामान आणायचं होतं आणि यायला ऊत आला होता, भाऊ चल, भाऊ दादा चल, भाऊ दादा चल, बस ना।
ए काव्या तू स्वतः झोका घेते ना बघ काव्याकडून शिक कुछ शिकले काव्या के तरफ से बस झाला स्लो आता परत देऊ अबे साले तेवढंच काम आहे आईच्या गावात एवढंच काम आहे तुला आता एकदम झोका देतो आणि त्या चंद्रावर पाठवतो समोर याला चंद्रावर पाठवूया अरे जा ना खेळ हे बघ ना हे पण एक जिम आहे तू काय बसव काय बसव चला झालं का कि अजून काय बाकी है आंटी लोग देखो ना एकदम फुर्सत में बैठेली एकदम नाश्ता विश्ता कर रहे जातो का नाश्ता करायला आंटी लोगों की वन साइड किटी पार्टी चल रही है क्या भाई एकदम म्हणजे नाद खोळा मम्मीने थोडस काम सांगितलंय यांना पण घेऊन जावंच लागणार आहे घरी सोडून उपयोग नाही त्या आलोय खारी बटर घ्यायला आपल्याकडे वेडे बादशाह आहेत एकदम त्याचे जिरा बटर मम्मी काय चालवलंयस काय मम्मी आमचा काय मार्च एप्रिल महिना आला की थांबत नाही मम्मीचा डायरेक्ट थेट कॉन्टॅक्ट होतो हे तर मी सांगितलं ह्या जास्त आहेत ना ये बात बोलते बच्ची के दिल में ओ ये खतरनाक नुसता तोंडगाचा तोंडगा काय बोलतो भाऊ काय हे तू कोणाकडे आलाय सुशा नाही सुशा आत्या बाकी तुझी एक्झाम झाली का नाही कशी झाली पक्का नापास झाला असं कशाला पाहिजे टाकेन जो वलट मम्मीने ते काजू आणलेले आहेत आणि भाई साहेब एकदा ही लत लागली ना खायची की सुटतच नाही ठीक आहे आता हे काजू तुम्हाला एवढे दिसतात पण ते कट केल्याच्या नंतर ते त्यातले गरे काढल्याच्या नंतर ना एवढेच होतात अभी इतना सा इसको क्या ही बांटेंगे है की नाही अब हमका का भरता नहीं है इतने में सबका 5-5 4-4 जन का क्या ही भरेगा बट त्याच्यामुळे तेव्हा असं वाटतं की नाही मम्मी अजून आहे जो पण मन भरत नाही तोपर्यंत नाही मम्मीला रिक्वेस्ट केली होती मी जे मम्मीच्या ओळखीच्या सफाळ्याच्या मावशी आहेत तो त्या भाजी विकतात गावठी भाज्या वगैरे तर तिकडून ते काजू आणतात ते खूप जुनी मैत्री आहे या लोकांची तेव्हा मी तुला म्हटलं होतं ना आता 2 दिवसापूर्वी की मम्मी 1000 रुपयाचे एकदम काजू आण एकदम पोट भरून खातो म्हणजे पुढच्या वेळेला नावच नको काढायला आता हे बघा हे नुसते गट्टेच्या गट्टे आणलेले तिकडे आणि मीच सांगितलं होतं खास रिक्वेस्ट करून पैसे दे मला हा देतो ना टेन्शन नको तू पहिले काजूची भाजी बनव ये हमारा उपमी का देखो इधर है क्या सकारांबा है क्या चल रहा है तुम्हारा हा याचं काय वेगळंच चालू आहे तुला गाले लुचवते पिष्टी झिलेलेला हे काय ये हा उठता बसता जेवल्याच्या नंतर फिरून आल्याच्या नंतर नित्या आपलं ते काय ते काळ काळ राख पाहिजे हातात हा रांगोळी तो ये अभी इनका ऐसा सिस्टम चल रहा है उंगली तो देखो नुसता माखे आहे रे काळा काळा माखे आहे मागे आलेली तेव्हा अक्का धूरच केला होता घरात ते तुम्ही मिनी ब्लॉग बघितला असेल धुरांडी पेटवली होती ही कोलबी इथे आणलेली आहे आता हे पण तसंच सिस्टम आहे दिसतंय एवढंच आपण ही आता एवढी जवळजवळ 1 2 मी स्वतः मालक 3 4 5 6 जणांमध्ये याचा वाटप होणार वो भी है शेफ के ऊपर भरोसा है वो बराबर काम 25 करती झालं तुझं आता कधी जेवण झाल्यावर बाय बाय हे मला केस पण कापायचे होते मम्मी मी चाललोय खाली तेलांची काय गरज आहे केस बघ किती घनदाट आहे भांडी घासायला काथ्या पाहिजे असेल तर सांग मला एकदम प्रॉपर आहे हा हेअर कट करायचं तुझं आहे ना मला तेच नाही आवडत पहिलाच बोलतो आता मागाशी पण खाली गेलेलो ना काय कशाला गेलेलो मग अरे तेव्हा ते 2 होते टोमॅटो मला वाटतं चांगले असते ये इसका ऐसा ही है दोस्तों एक पेंडी में घर नहीं सिलती है इसको 17-15 पेंडी सिलवाना पड़ता है काय एका पेंडीने घर शिवायचं असं बोलतात ना ती म्हण आहे की तुमको पता रहेगा तो वैसा ही है मेरी मम्मी बोलती एक पेंडी में घर सिलवाने का मतलब बाहेर जाऊ तेव्हा जे काय पाहिजे ते एकदाच घेऊन यायचं 17 वेळा तेच काम नाही करायचं बराबर ना सही है ना इनका अपना अलग विषय चालू है साइड में बैठ के आता सगळी तयारी झाली होती टोमॅटोच नाहीये मला आता भाऊ परफेक्ट 1 तास लागणार आहे त्यासाठी बघ आता तुला 15 मिनिटात आणायचं घेऊन जा आणि पाठव ना त्याला ह्याला आईला पाठव आई जाशील तू आणि कांब्याला पाठव जायला राहू हाँ ठीक है वो अंदर कुत्तू मामा भी बैठता है ना नहीं तो उसका ऐसा सेफली मांगता है ऊपर आने का आता आलोय खाली जरा हेअर कट करायचा आहे कारण आता येत्या संडेला म्हणजे आता हा जो संडे येईल तेव्हा यांचा वाढदिवस पण आहे आपल्या आणि काय आहेत अजून मध्ये मध्ये प्रोग्राम्स पण आहेत लग्न पण आहे प्रयाग दादा तुम्हाला माहिती असेल कोण आहे
जसं सोनूच्या लग्नामध्ये तुम्ही प्रयाग दादाला बघितलं, त्याचं लग्न पण आहे त्यासाठी, तेव्हा तर कापीनच, ते तर खूप टाइम. आता आयांचा बर्थडे पण आहे, म्हटलं अभि थोडासा टिपटॉप के दिल में करते काम 25. आणि अशी काठी घेऊन यावी लागते, कारण कुत्रीचा भरोसा नाही भाई, यांना स्वतःलाच पाठवू नाही शकत. तर आता टोमॅटो पाहिजे ते घेऊन देतो आणि आई जाईल मग घरी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आईच्या कानांसाठी मशीन पाहिजे, तर त्यासाठी आता उद्या डॉक्टरकडे जायचंय. बघूया कुठल्या BMCच्या हॉस्पिटलमध्ये KM मध्ये जाऊन विचारावं लागेल. मला पण माहिती नाही कुठे मिळतंय, मशीनच पाहिजे फक्त. तर बघूया, त्याच्यासाठी पण उद्या जायचंय आणि तिथून मग दीदीकडे जाणार आहे, कारण तिला ऐकायला येत नाही. तर ते बघूया, आपण आपल्याकडून प्रयत्न करून बघूया. हुआ तो हुआ, नाही हुआ तो फिर भगवान के भरोसे. टोमॅटो आलेले आहे, आपले टोमॅटो आलेले आहेत. आता आपल्या रेसिपीला सुरुवात करायला मोकळा आपण. थोडासा मेकअप करून येत आहेत मॅडम, कारण आम्ही आता तुमच्या सोबत एक गाणं शेअर करणार आहोत. कारण काव्याला सुद्धा गाणी बोलायला खूप जास्त आवडतात ना काव्या? कोणतं गाणं बोलायचं आपल्याला? जय, तू बोलणार का? आता नाही, महाराजांचं येतो. शिवाजी महाराज नाही बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराज. ओके, काय बोलणार? छत्रपती शिवाजी महाराज की जय. मगाशी व्हिडिओ बनवला तुमचं चुकून स्लोमो झाला. 1 2 3 स्टार्ट. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हा बैल जोडा, पाटलांचा, अहो पाटलांचा, पाटलांचा बैल गाडा गाडा, त्यानं घाटात केला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा, त्यानं घाटात केला राडा. गाईज 11 वाजलेत रात्रीचे आणि आता हेअर कट करून आलेलो. मला ना जास्त केस वाढले ना की माझी बुद्धी भ्रष्ट व्हायच्या लाईनीवर येते, म्हणजे मला सुचत नाही काय. पण मला थोडे काय वाढले की मला गांगरल्यासारखं होतं. बाकी सगळी पंगत अख्खी जेवायला बसले, ते सगळे पंगत जेवायला बसलेले विथ मम्मी इन द रिमिक्स. कसं झालं जेवण? हा, मग आता मशेरीचा बेत पण आहे ना याच्यानंतर, मशेरीचा बेत पण आहे ना याच्यानंतर. जेवण का सुनने को गया, मशेरी का नाम लिया तो कान बंद हो गया. अभी ये अभी समझ में कैसा है, मतलब देखो दोस्तों, ये मशीन ची गरज नाहीये तुला, तुझे बरोबर आहेत कान याच्या गावात. तो मेरे को लग रहा था बिगड़ गया है यंत्रणा, लेकिन सब कुछ सही है, एकदम परफेक्ट चल रहा है. ऐकलीस काय मला? काय मामा बोललाय तुला गावाला यायचंय ना, नवी बघ कशी तुला त्रास. मामा पहिलेच मम्मीला बोलून ठेवलाय, देख तू, मैंने तो अनुभव लिया है, तू भी ले ले. आता हे सगळं मच्छीचाच प्रकार आहे, लेकिन सब ऐसा फदफदा हुआ है. सबका किधर मसाला गया है पता नहीं, खाना तो पेट में ही जाने वाला है. बट ठीक है, अभी क्या ही कर सकते हैं, गरीब आदमी है. ये देखो, ये श्रीमंत आदमी है, अलग अलग लेके खा रहा है. वो भी बेचारी गरीब है, इसका भी सब साटन उठा ही है. ये भी श्रीमंत है. काय जय, काय विचार होतास? लांब हाय पण साप नाही, काला हाय पण कावला नाही. लांब आहे पण साप नाही, काळा आहे. थांब थांब थांब, मला वाटलेलंच, मला वाटलेलं केस लांब आहे. पण मुलींची केस तर लांबच असतात. काळा आहे पण कावळा नाही. इथं एक क्वेश्चन मी हा हा, आता काव्या गोल आहे, मला 3 हात आहे, ओळखा बघू मी कोण? चल रे. पंका. अरे त्याला पण तर 3 हात आहे. नाही, त्याचा क्वेश्चन वेगळा आहे. हा, बैगन. हे काय चाललंय? चोरी पकडी गई. काय पूर्व तयारी की काय? गावात रे. अरे हम कंटेंट के लिए ऐसे ही भागते. छुप के काम हो रहे है, सब लिपटा लेने का अपना सब विषय नहीं क्या? हाँ, वो कमतरता नहीं पड़नी चाहिए. अरे बस क्या आंखें गोटियां नहीं है, वो दूरदृष्टी है हमारी. नजरेचा बाण तिरू कमान मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई, ये कैसे तुमका ऐसा, ये कोलगेट कम पडता है क्या तुमको? हिला एक टाइम जेवण देऊ नका, पण मशेरी वाडग वरून द्या, ती लगेच.